नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुवर्ण रेशीम फार्मवरती. तुम्हाला माहीतच आहे, काल आपण अळ्या एक शेडमध्ये घेतल्या होत्या. त्यामध्ये आज आपल्याला त्यांना पहिली फीडिंग द्यायची आहे. यासाठी सर्वात प्रथम आपण जे कॅरेटमध्ये चॉकी सेंटरमधून जशा अळ्या आलेल्या आहे, त्या आपण कॅरेटमध्ये ठेवलेल्या होत्या. कॅरेटमधले त्याचा जो बेड असतो, तो आपण फोडून घ्यायचा असतो. तो हाताने अलगद थोड्याशा त्यांच्यामध्ये डिस्टन्स तयार करायचा असतो. असं मी सकाळी सर्व अळ्याचा बेड फोडून घेतला. त्यानंतर आपण ही विटकरी विजेता पावडर आहे. ही विटकरी विजेता पावडरची त्यांच्यावरती धुराळायची असते. तर मी त्यानंतर सर्व एका कापडामध्ये घेऊन ती व्यवस्थितपणे सर्व अळ्यांना लागण अशी प्रत्येक कॅरेट घेऊन त्यावरती मी धुराळली आहे. ती धुराळायची कशी काय ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. एकदम व्यवस्थित अशी ही पावडर धुराळायची आहे सर्व कॅरेटांमध्ये सगळ्या अळ्यांना पुरून अशी. यानंतर सुवर्ण आणि दादा पाला घेऊन आले होते. पाला घेऊन आल्यानंतर या कॅरेटवरती ह्या जे निळ्या जाळ्या आहे त्या व्यवस्थित आथरून घ्यायच्या. त्यानंतर आपल्या चापकटरनं बारीक केलेला पाला हा त्यांना पहिली फिडिंग ही अशी द्यायची असते. काही लोक डायरेक्ट ते जे कागद असतात ते डायरेक्ट बेडवरती घेतात, पण तसं केलं नाही पाहिजे. कारण त्याच्यात जी बुरशी लागेल राहते, ती बुरशी पण आपल्या बेडवर ट्रान्सफर होते. ती बुरशी आपल्याकडे येऊ नये, अळ्यांना कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन येऊ नये किंवा चॉकी सेंटरमध्ये सपोज काही इन्फेक्शन असलं तर ते येऊ नये म्हणून ही पद्धत आम्ही वापरतो. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ही नक्की आम्हाला सांगा. धन्यवाद.